राज्यात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक पार पडली आहे। लोकसभेमध्ये फटका बसल्यानंतर विधान परिषदेमध्ये महायुतीनं चांगलीच आघाडी घेतली। महाविकास आघाडीच्या आमदारांची या निवडणुकीत मतं फुटल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसच्या या आमदारांवर नेतृत्वाकडून कारवाई केली जाईल अशी ही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। मात्र त्या दरम्यानच माजी केंद्रीय मंत्र्यांनी एक मोठा दावा केलाय, तो म्हणजे हे आमदार लवकरच भाजपमध्ये येणार आहेत। त्यांच्या या दाव्यानं मोठी खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय बखर लाईव्ह। राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे। सर्वच पक्षांनी यासाठी अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे। लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या निकालांच्या आधारांवर राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। त्यासाठी काँग्रेस आणि भाजपची महत्त्वाची बैठक देखील पार पडली। भाजपच्या बैठकीला तर थेट गृहमंत्री अमित शहाच महाराष्ट्रात आले होते, तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची ही बैठक नुकतीच पार पडली। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलाच फटका बसला होता। महाविकास आघाडीनं महायुतीला चांगलंच रोखलं होतं, मात्र ही कमी महायुतीनं विधान परिषद निवडणुकीमध्ये भरून काढली आहे। यामध्ये महाविकास आघाडीच्या म्हणजेच त्यातूनही काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटल्याचा दावा केला जातोय। काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांच्या समर्थक आमदारांची ही मतं होती असं बोललं जातंय। त्यानंतर पक्षाकडून या आमदारांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। त्यातच आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी एक मोठा दावा केलाय। क्रॉस वोटिंग करून पक्षादेश डावलणाऱ्या या आमदारांमध्ये नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण समर्थक काँग्रेस आमदार रडारवर आहेत। या संदर्भात डॉक्टर भागवत कराड यांना विचारलं असता ते म्हणाले, हे सगळे आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केलाय। इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठे राजकीय भूकंप होतील, याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या राजकीय घडामोडी होतील असंही कराड म्हणालेत। त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांचा थेट उल्लेख केल्यामुळे अशोक चव्हाण समर्थक आमदार जितेश अंतापूरकर संशयाच्या घेऱ्यात होते। त्यातच अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांची नुकतीच भेट घेतली। त्यामुळे मराठवाड्यात येत्या काही दिवसात पुन्हा एकदा प्रवेश सोहळे सुरू होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे। त्यामुळे काँग्रेसही आक्रमक झाली असून नेतृत्वाकडून कारवाई होण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते। त्यातच भागवत कराड यांनी हा मोठा दावा केल्यामुळे आता तर्कवितर्क लावले जात आहेत। जर खरंच त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल तर येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।